5 लाख करते. जिओ जिओ हां एअरटेल ते 3 एकर काय मामा काय आणि ते व्यवहार झाला लगेच महिन्याने भाड्याने दिले त्या कंपनीचे पण त्याला आणि तो त्यांनी 19 लाखाचा घेतलं. कागद आणला होता आपण. सगळं आणलंय मी. त्याच्यामध्ये एवढे फायदे आहे माझ्याकडे काय इकडे आहे ना तो देतो महत्वाचं देतो. तो देशात या झालं ते खाली चेकचे नंबर प्लॅट नंबर वगैरे सगळे दिले. काय ना ते PDF आहे. ते 3 एकर काय मामा काय आणि ते व्यवहार झाला लगेच महिन्याने भाड्याने दिले त्या कंपनीचे पण त्याला आणि तो त्यांनी 19 लाखाचा कागद आणला होता आपण. सगळं आणलंय मी. त्याच्यामध्ये एवढे फायदे आहे माझ्याकडे काय चौकशी करा FIR दाखल करा काय आणि हे काय व्यवहार झाला या सगळ्यात गंभीर बाब काय आहे माहिती का तुम्हाला? HDFC बँक आणि रिलायन्स जिओ त्यानंतर एअरटेल आणि आयडिया याचे पण अधिकारी सहभागी आहेत काय म्हणजे हा वरिष्ठ पातळीवर झालेला सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तेव्हा या सगळ्या व्यवहाराची चौकशी ही स्वतंत्र अधिकारी नेमून प्रामाणिक अधिकारी हं. म्हणजे नाही तर पुन्हा ढेवळे आले तर गेले कामातून. स्वतंत्र अधिकारी नेमून जर एखादा प्रामाणिक अधिकारी शिल्लक देवेंद्र फडणवीसांनी ठेवला असेल तर त्याच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे. हे धुळेकर जनतेचे पैसे आहेत आणि याचे सर्व पुरावे मी ड्राफ्ट नंबर रक्कम तारीख या सकाळी आणि रिलायन्स कंपनीचा बोगस ईमेल ID तयार करून त्याच्यावरून त्या ईमेल ID वरून मराठीमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. रिलायन्स कधीही मराठीत पत्रव्यवहार करत नाही. आपण काल एक तक्रार दाखल केली आहे महापालिकेच्या विरोधामध्ये भ्रष्टाचारासंदर्भात. काय नेमकी तक्रार होती, काय नेमका प्रकार आहे? महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील आणि महापालिकेचे स्वघोषित सिटी इंजिनियर कैलास शिंदे या दोघांनी मिळून महापालिकेच्या संमतीने HDFC बँक, जिओ, एअरटेल आणि आयडिया मोबाईल या कंपनीच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याचा ज्या व्यवहार आहे त्याची जी नुकसान भरपाई महापालिकेला 25 कोटी रुपये द्यायची होती त्याच्यामधून या कंपन्यांकडनं मिळाले 5 ड्राफ्ट जे HDFC बँकेतून पैसे निघाले पण महापालिकेच्या खात्यात जमा झालेले नाही. हे ड्राफ्ट तत्कालीन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावावर स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले आहेत. काय असा हा सगळा मिळून 45 कोटी व्यवहाराचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये झालेली अफरातफर आहे. याबद्दल काल मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन
माझी फिर्याद नोंदवलेली आहे.